पुण्यातील ज्या कसबा विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागून होतं त्या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आणि आज त्यांच्या या विजयाला 1 वर्ष पूर्ण होतंय आणि त्यानिमित्ताने ते सर्व त्यांच्या मतदारांना भेटीगाठी घेत आहेत, त्यांचे वेगवेगळे प्रश्न जाणून घेत आहेत आणि एका अर्थाने ते त्यांना धन्यवाद देखील देत आहेत। रवींद्र धंगेकरजी, वेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरताय, काय नियोजन असणार आहे आणि काय म्हणजे आजच दिवस निवडले तुम्ही सगळ्यांना? आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत। ज्या मतदारांनी कित्येक वर्ष म्हणजे माझ्या राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये या सर्व लोकांनी मला बघितलं, लहानाचा मोठा त्यांनी बघितलं आणि माझ्या नवनिवडीमध्ये सातत्यानं माझ्याला भरघोस मतं दिलीत, पाठिंबा दिला आहे, आशीर्वाद दिलेत। माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता एका छोट्या कुटुंबातला आणि ह्या लोकांनी त्याला आकार दिला। हे सगळे माझ्यासाठी कुंभार आहेत आणि माझ्या या मातीला त्यांनी आकार दिला म्हणून आज वर्ष पूर्ण होते मी आमदार म्हणून। त्यामुळे यांना भेटणं कर्तव्य, त्यांचे आशीर्वाद घेणं कर्तव्य म्हणून आज त्यांना भेटायला आलो मी आणि नेहमी भेटतो मी आणि येता जाता आमच्या गप्पा टप्पा असतात। पण आज खऱ्या अर्थानं माझा आनंदाचा दिवस आहे, विजयाचा दिवस आहे आणि या दिवसाचे सगळे साक्षीदार आहेत म्हणून यांचे आशीर्वाद घ्यायला। बरं, काय म्हणतात ते अनेक प्रश्न अजून सुद्धा तुमच्या मतदारसंघामध्ये प्रलंबित आहेत। या वर्षात तुम्ही काय काय करू शकला आणि पुढे काय करणार आहात? कारण मतदार बरंच तुम्हाला विचारतायत, अनेक प्रश्न त्यांच्या समोर सुद्धा आहे। बघा, सातत्यानं पायाभूत सुविधेला रोज लोकांना भेटावं लागतं आणि रोज एक काम निघतं आणि ह्याच्यासाठी सातत्यानं महानगरपालिका असेल, वार्ड ऑफिस असेल, बाकीचे सगळे ज्या प्रशासकीय यंत्रणा असेल त्यांच्याशी सातत्यानं मी आणि माझे सगळे लोक भेटून ह्या मार्ग सुविधा देण्यासाठी प्रयत्न करतो। पण प्रामुख्यानं जुन्या वाड्याचे प्रश्न असतील, शनिवारवाड्याच्या आजूबाजूला 100 मीटरचा भागामध्ये बांधकाम नेमवली स्थगिती असेल, ह्यासाठी सातत्यानं मी प्रयत्न करतोय। आज मी सुप्रीम कोर्टामध्ये बी एक केस दाखल केलेली आहे आणि माझी लोक त्याच्यावर काम करतात आणि शनिवारवाड्याच्या आजूबाजूला असलेले जुने वाडे आणि मग त्यांचे 100 मीटरमधला प्रश्न असेल, जुना वाडा महामंडळ करावं, हे सातत्यानं मी वर्षभर बोलतोय। मेट्रो चालली पाहिजे, सुविधा पाण्याचे प्रकल्प वाढवले पाहिजे। आज पुण्याला पाण्याचा एकदम तुटवडा, आज दुष्काळ पडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पुणे शहराच्या धरणामध्ये 28 टीएमसी पाणी आणि शेतीला देऊन पुण्याला पाणी द्यायचं आहे। मग अशा वेळेला आज पुण्याला पाणी कमी पडणार आहे तर केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, मी कालवा समितीमध्ये बी अजितदादा होते त्यावेळेला बोललो की आपल्याला इथं पाणी आणावं लागणार आहे, 1 आणि 2 टीएमसी पाणी नाही, हे भरपूर प्रमाणामध्ये पाणी भविष्यात आणलं पाहिजे। आज पुण्याची लोकसंख्या बघता आज पुण्यामध्ये जो ग्रोथ आहे तो वाढतोय, पुणे शहर वाढतोय आणि पाण्यासाठी आपल्याला कुठनं तरी उचून पाणी आणावं लागेल। हा मोठा प्रकल्प राबवला पाहिजे। मी दादांना सूचना केली, विनंती केली आणि त्याच्यामध्ये आता ह्याच्यासाठी मोठा बजेट लागेल, काय गोष्टी आहेत ते चर्चा चालू आहे। तुम्ही बरंच कामं सांगितली, खरं आपण यांना विचारू, तुम्ही समाधानी आहात का 1 वर्षात त्यांनी जी कामं केली? समाधानी का जी? समाधानी आहे। कुठली काम सगळ्यात आवडलं या वर्षभरात त्यांनी केलेलं? काय कुठलं काम एखादं त्यांना तुम्हाला मोठं वाटलं, आवडलं? एवढं काय सांगता येणार? बरं, काम चांगलंय। बरं, परत जर आपण बघितलं तर तुम्ही बरीच कामं सांगितली, मात्र विरोधक जे आहेत ते तुमच्यावर टीका करतायत। सोशल मीडियावर प्रचंड तुमचा पुन्हा एकदा त्यांनी पोस्टर व्हायरल केलेला आहे, दहशत, तुमच्यावर बरे आरोप आहेत, खोटं बोलणं, गुंडगिरी, असे फोटो लावलेत त्यांनी तुमचे। ते काही लावू शकतात, त्यांच्याकडे सोशल मीडिया आहे। त्यांच्याकडे कोण आहे? एकनाथ शिंदे आहे। त्यांच्याकडे काल कृपा शंकर आले होते, माहिती आहे ना तुम्हाला, आणि त्यांच्या कोर कमिटीच्या मध्ये बसले होते, ज्यांच्यावर डोंगरा एवढे भ्रष्टाचार आरोप होते, ज्यांना भारतीय जनता पार्टीने जेलच्या दारातून बाहेर आणलं आणि कोर कमिटीच्या मिटिंगला त्यांना अध्यक्षपद दिलं होतं आणि पुण्यातले 100 नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी आणि असणारे उमेदवार त्यांची ते मुलाखत घेत होते। म्हणजे भाजपचा सर तुम्ही बघितलाय, कोण गुंड, कोण गुन्हेगार, कोण भ्रष्टाचारी, हे मी बोलायला काय, मी विरोधक मी बोलू शकतो, पण पुणेकरांनी बघितलंय की भाजपचा सर किती घसरलेला आहे। जर कृपा शंकर येऊन यांची मुलाखत घेत असेल तर त्यांना माझ्यावर टीका करायचा अधिकारच नाही। आमदारकीला आज 1 वर्ष पूर्ण होतंय आणि आपण बघितलं तर लोकसभेची निवडणूक आता तोंडावर आहे आणि काँग्रेसचे अनेक उमेदवार इच्छुक आहेत, परंतु तुमचं नाव रेसमध्ये आहे। तुम्ही इच्छुक आहात का? त्याची ही एक छोटीशी तयारी म्हणायची का तुमच्याकडून? नाही, मी सातत्यानं लोकांमध्ये फिरतो
आणि आता पुढच्या आठवड्यात परत महिला दिन आहे आणि बाकीचे सगळे तुम्ही शिवजयंती बघितली असेल, आंबेडकर जयंती बघितली असेल, अण्णाभाऊ साठेची, मी सातत्यानं जनतेमध्ये फिरतोय. पण आज ज्यांनी मला विधानसभेत पाठवलं आहे, ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं, ते 1 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांचा आशीर्वाद घेणं, त्यांना नमस्कार करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यांना हे मी सांगतो की तुम्ही आहे म्हणून मी आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज पुणे शहरात मी पुणे कसबा विधानसभेत फिरतोय. पण कसबा विधानसभेचा जरी आमदार असलो तरी पुणे शहरामध्ये मी गेली कित्येक वर्ष काम करतोय. कारण माझ्या समाज मंदिरामध्ये येणारा माणूस माझा परमेश्वर आहे आणि त्याची सेवा करणे माझं कर्तव्य आणि त्यामुळे हे माझं त्यांची. तुम्ही इच्छुक आहात का? मी माझ्या महानगरपालिका आणि विधानसभातून 9 निवडणुका झाल्या आणि नवीन निवडणुका मी लढलेल्या आहेत. हार जीत पैसा याच्या पलीकडे असतं माणूसपण आणि ते मी जपतो आणि हे माझं वाक्यच आहे. ज्या वेळेला मला लढायची संधी मिळेल त्यावेळेला मी लढायला तयार असतो. कारण छत्रपतींचा वारसा आहे मला, मी क्षत्रिय आहे आणि छत्रपतींचा वारसा आमच्या रक्तातनं लढणं आहे आणि लढणं मला आजही कोणी पक्षाने सांगितलं तर लढणार, नाही सांगितलं तर जो ज्याला उमेदवारी त्याच्या बाजूने लढणार. ज्या जनतेने तुम्ही खूप विश्वास दर्शवला, ज्या जनतेने तुम्हाला विधानसभेत पोहोचवलं तेच लोकसभेत म्हणजे अर्थात दिल्लीला पोहोचवतील का? मला विश्वास आहे की जनता ही सुज्ञ आहे, प्रामाणिक आहे आणि त्यांच्या माणसाच्या मागे उभी राहते. मी त्यांचा माणूस, आपला माणूस आहे. त्यामध्ये आता कृपाशंकरनी दिलेल्या उमेदवाराची निवड करणार का पुणेकरांनी दिलेल्या उमेदवाराची निवड करणार ही आता सगळ्यांना बरं. तर आपण बघितलं की अशा पद्धतीने 1 वर्षानंतर स्वतः काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर त्यांच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतायत आणि सगळ्या या मतदारांना अशा पद्धतीने धन्यवाद देत आहेत आणि वेगवेगळे त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. आणि दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणूक ही तोंडावर आली आहे. एका अर्थाने त्याची ही तयारी देखील म्हणता येईल. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घे, एबीपी माझा पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.